ओके. सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर बबन जोगदंड. आज माझ्या फेसबुक लाईव्ह पेजवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्र, नुकताच काही दिवसापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या विविध परीक्षांसाठीचा निकाल जाहीर झालेला आहे. म्हणजे अर्थातच एमपीएससीचा निकाल जाहीर झालेला आहे. या निकालामध्ये जवळपास 420 विद्यार्थी महाराष्ट्रातून निवडले गेलेले आहेत आणि या एमपीएससीच्या परीक्षेमध्ये साधारणतः 3,60,990 एवढ्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते आणि त्यापैकी फक्त 6,825 एवढे विद्यार्थी या मुलाखतीसाठी पात्र ठरलेले आहेत आणि जवळपास 1,326 म्हणजे 6,825 मुलं यांनी मुख्य परीक्षा दिली आणि जवळपास 1,326 विद्यार्थी या परीक्षेतून मुलाखतीसाठी पात्र झालेत आणि 420 जणांची या परीक्षेतून निवड झालेली आहे. या परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थिनीनं जी आज उपजिल्हाधिकारी म्हणून जिची निवड झालेली आहे ती हेतल कैलाश पगारे, सध्या मुंबईमध्ये वास्तव्याला आहे. ती सुद्धा या परीक्षेमध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून तिची निवड झालेली आहे. विशेष तिच्याबद्दल सांगायचं झालं तर तिला इंग्रजी या विषयामध्ये सगळ्यात जास्त गुण मिळालेले आहेत. म्हणजे 50 पैकी जवळपास 41 का 43 असे तिला गुण मिळालेले आहेत आणि इंग्रजीची भीती आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तर खूप असते. विशेषतः बऱ्याचदा आपल्या शहरी भागातल्या मुलांना सुद्धा युपीएससीची भीती असते. पण हिने इंग्रजीमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक गुण तिने मिळवलेले आहेत आणि तिची नुकतीच एमपीएससी कडून उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झालेली आहे. अर्थातच तिचे वडील सुद्धा कैलाश पगारे हे 1994 साली एमपीएससी मधून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून उपजिल्हाधिकारी झाले होते. आता ते महाराष्ट्र शासनामध्ये किंवा केंद्र सरकारमध्ये IAS अधिकारी म्हणून आहेत. मुंबईला सीधा वाटप नियंत्रक म्हणून ते काम करतात आणि विशेष म्हणजे हेतल सुद्धा युपीएससीची तयारी करते. ती दिल्लीमध्ये होती. युपीएससीची चांगली तयारी पण तिची झालेली आहे आणि भविष्यात ती निश्चित युपीएससी मधून IAS किंवा IPS किंवा IFS होऊ शकेल. पण तुर्तास तिला हे उपजिल्हाधिकारी अत्यंत एमपीएससी मधलं मानाचं असं पद मिळालेलं आहे. सगळ्यात सर्वोच्च ज्याला पद समजू आपण, ते पद तिला मिळवलेलं आहे. विशेष म्हणजे एमपीएससी मध्ये एकूण डेप्युटी कलेक्टरच्या 40 जागा होत्या यावर्षी. त्या 40 जागांमध्ये फिमेल च्या काही 4 जागा होत्या, विशेषतः शेड्यूल कास्टसाठी. त्याच्यामध्ये जनरल कॅटेगरी मधून हिची निवड झालेली आहे हेतलची. म्हणजे तिने एक चांगलं यश संपादन केलं आहे. हेतल, तुमचं मी प्रथमतः स्वागत करतो आणि तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही उपजिल्हाधिकारी हे पद मिळवलेलं आहे. थँक्यू सर, थँक्यू. हेतल, आपण आज जो संवाद साधणार आहोत तो आहे स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी किंवा स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना काय तू टिप्स देणार या संदर्भात आपण आज बोलणार आहोत. आणि बरेच प्रश्न तुला विचारणार आहे जेणेकरून या प्रश्नांचा नव्याने या प्रशासनामध्ये किंवा स्पर्धा परीक्षेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप चांगला फायदा होऊ शकेल. तर माझा पहिलाच तुला एक प्रश्न आहे की तू नेमकी हे स्पर्धा परीक्षेकडे कशी वळलीस? म्हणजे तुला का वाटलं की आपण स्पर्धा परीक्षा द्यावी आणि अधिकारी व्हावं? सर, जसं तुम्ही सांगितलं की माझे वडील प्रशासनात होते. सो लहानपणापासूनच घरात वातावरण होतं प्रशासनात वडील असल्यामुळे. सो त्यांच्याकडूनच मला ही प्रेरणा मिळालेली आहे. सो लहानपणापासून मी त्यांना काम करताना बघितलेलं आहे, म्हणून मला ह्या फील्डमध्ये यायची माझी जी काही आवड आहे ती निर्माण झाली आणि त्यामुळे मी स्पर्धा परीक्षांची जी काही तयारी आहे ती सुरू केली. ओके, म्हणजे तुला लहानपणापासूनच या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा ठरवलं? हो सर. बरं हेतल, तू किती वर्षापासून तयारी केली? बरीच विद्यार्थी 5-5 वर्ष, 6-6 वर्ष, 8-8 वर्ष तयारी करतात पण त्यांना यश मिळत नाही. मी ऐकले की तू दुसऱ्याच प्रयत्नामध्ये खरं तर हे यश मिळवलेलं आहे. जरी हे यश मिळवलं असलं तरी तू नेमकी किती वर्षापासून या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती?
सर माझं 2016 मध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे. सो मी सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. 2016ला मी माझी जी काही तयारी आहे ती सुरू केली. सो साधारण 2016 ऑगस्ट पासून मी माझी तयारी सुरू केली. मी दिल्लीला युपीएससीच्या अभ्यासासाठी गेले होते. सो 1-1.5 वर्ष माझे जे काही युपीएससी साठीचे क्लासेस वगैरे सुरू होते. मग 2018 मध्ये मी एमपीएससीचा अटेम्प्ट दिला. युपीएससी एमपीएससी दोन्हीचे मी अटेम्प्ट देत होते. आणि 2018चा मी जो अटेम्प्ट दिला त्यात मला माझं प्रिलिम्स क्लिअर झालेलं होतं, बट माझं मेन्स क्लिअर होऊ शकलं नाही. सो मला मेन्स मध्ये 8 मार्क्स कमी पडल्यामुळे माझं 2018चं जे मेन्स आहे, एमपीएससी मेन्स आहे, ते क्लिअर होऊ शकलं नाही. म्हणून मी 2019च्या अटेम्प्टच्या वेळेस असा विचार केला की मी एमपीएससी वर या वर्षी मी फोकस करेन आणि त्यातून मी म्हणजे ती एक्झाम मी क्लिअर होईल आणि त्यातून आता मला यश मिळालेलं आहे. गुड, फारच छान. म्हणजे तू कमीत कमी माझ्या मते 2-3 वर्षाच्या अभ्यासावर ही परीक्षा खरं आहे. हो सर. या स्पर्धा परीक्षा म्हटलं की त्याचा अभ्यास फार कठीण असतो, खूप वेळ द्यावा लागतो अभ्यासांना, कष्टही त्या प्रमाणात घ्यावे लागतात. कारण आपल्याला तुम्ही जर 2-3 वर्ष चांगले कष्ट घेतले तर पुढचं सगळं आयुष्य खूप आरामात जाते, किंवा तुम्हाला चांगले एक उपजिल्हाधिकारी झाला, डीवायएसपी झाला की सगळा गाडी घोडे या सगळा लवाजमा सरकारी यंत्रणा ह्या सगळ्या गोष्टी येतातच. पण त्याच्यासाठी मेहनत प्रचंड असते, कारण एवढी मुलं 6-6 लाख मुलं परीक्षा देतात. तर तू नेमका या परीक्षेचा अभ्यास किती वेळ करायची आणि अभ्यास कसा करायची? सो सर, बरेच जण असं म्हणतात की 15-16 तास आम्ही अभ्यास केला किंवा 15-16 तास अभ्यास करावा लागतो. सो मी पहिले तर हे सांगेल की 15-16 तास तुम्ही अभ्यास करण्याची गरज नाही. बट तुम्ही 8 ते 10 तास जर रोज कन्सिस्टंटली अभ्यास करत राहिले तरी तुम्ही ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकता. मी साधारण 8 ते 10 तासाचं माझं एक शेड्यूल असायचं. सो मी 8 ते 10 तास रोज अभ्यास करायचे आणि 8 ते 10 तासच अभ्यास करून मी ही परीक्षा पास झालेली आहे. सो मला वाटतं की 8 ते 10 तास जर तुम्ही कन्सिस्टंटली रोज अभ्यास केला तर तुम्ही ही परीक्षा नक्कीच क्लिअर करू शकता. त्यात तुम्ही 3-3 तासाचे तुमचे सेशन्स असू शकतात आणि 3 तासानंतर तुम्ही एक ब्रेक घेऊ शकता. सो 3-3 तासाचे 3 सेशन्स तुम्ही करू शकता. मी 4 आवर्स आणि 2 आवर्स असे माझे जो काही शेड्यूल होता. सो माझा रोजचा शेड्यूल हा 4 आवर्स आणि 2 आवर्स असा होता. सर तुमचा आवाज येत नाही. हा, एक 4 तास 5 तास अभ्यास केला एमपीएससी साठी तेवढा पुरे आहे? नाही सर, 8 तास ऍटलिस्ट तुम्ही करणं गरजेचं आहे. ओके ओके, गुड. हे तर तू एमपीएससी बरोबरच युपीएससी ची पण तयारी करत होती. तर मला असं म्हणायचं की आपण समजा युपीएससीचा अभ्यास करत असो तर एमपीएससीचा वेगळा अभ्यास करण्याची गरज आहे का, किंवा या दोन परीक्षांमध्ये नेमका काय फरक आहे युपीएससी आणि एमपीएससी मध्ये? सो प्रिलिम्स आपण जर बघितलं तर दोन्हीमध्ये 2 पेपर आहेत. एक तर जनरल स्टडीज आणि दुसरा सीसॅट. सो युपीएससी मध्ये पण जनरल स्टडीज आणि सीसॅट आहे आणि एमपीएससी मध्ये पण जनरल स्टडीज आणि सीसॅट आहे. बट युपीएससी मध्ये सीसॅट हा क्वालिफाईंग आहे, वेरॅज आपल्या एमपीएससी मध्ये सीसॅटचे मार्क्स काउंट होतात. सो त्याचा आपण फायदा घेऊ शकतो. सीसॅट मध्ये आपण जास्त मार्क्स स्कोर करून आपला जो कट ऑफ आहे तो आपण म्हणजे अचीव्ह करू शकतो. सो एमपीएससी युपीएससी मध्ये मेन असा फरक आहे की एमपीएससी ची जी मेन्स आहे ही ऑब्जेक्टिव्ह असते. यात आपल्याला एमसीक्यूज विचारले जातात, वेरॅज युपीएससी मध्ये तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पेपर्स आहेत आणि त्यातले जे क्वेश्चन्स असतात ते खूप अनालिटिकली ते विचारत असतात. सो युपीएससी मध्ये जास्त तर अनालिटिकल क्वेश्चन्स असतात आणि एमपीएससी मध्ये फॅक्ट बेस्ड क्वेश्चन्स असतात. सो प्रत्येक परीक्षेची वेगवेगळी डिमांड आहे, त्या हिशोबाने आपण अभ्यास करायला हवा. सो ओके. मी आता पहिल्यांदाच सांगितलं होतं हे तर की मुलांना इंग्रजीची खूप भीती आहे. मी मुलांना कधी कधी स्पर्धा परीक्षे संदर्भात बोलत असतो, मलाही बरेच मुलांचे कॉल्स येतात आणि
ते म्हणतात की इंग्रजीची आम्ही तयारी कशी करावी, किंवा त्यांना इंग्रजीची खूप भीती वाटते मुलांना. विशेषतः ग्रामीण भागातल्या मुलांना तर इंग्रजीबद्दल खूप भय आहे. कारण आता अलीकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळा ग्रामीण भागात सुरू झालेल्या आहेत. पण पूर्वी ग्रामीण भागामध्ये इंग्रजीचं तेवढं वारं नव्हतं. तर या इंग्रजी विषयामध्ये तू महाराष्ट्रात प्रथम आलेली आहे, सगळ्यात जास्त तुला मार्क मिळाले आहेत, त्याबद्दल तुझं खरं तर अभिनंदन. कारण एवढं इंग्लिश बद्दल सगळ्यांना भीती आहे. तर इंग्रजीची नेमकी त्यांनी भीती मुलांनी बाळगायला हवी का नाहीये याबद्दल सांग, आणि तू इंग्रजीचा नेमका अभ्यास कसा केला? सर, इंग्रजीची भीती कोणीच बाळगायला नाही पाहिजे. म्हणजे इंग्रजी एवढं अवघड नाहीये. आपण त्याची आधीच खूप भीती घालून म्हणजे लोक खूप आधीच घाबरतात. त्यामुळे इंग्रजी आपल्याला अवघड वाटायला लागतं. बट जर आपण प्रॅक्टिस केलं तर इंग्रजी खूप सोपं आहे. सो इंग्रजी चा अभ्यास करताना एमपीएससी मध्ये 2 पेपर आहेत. एक तर ग्रामर आणि एक सब्जेक्टिव्ह पेपर, ज्यात आपल्याला एसे लिहावा लागतो. सो ह्या 2 पेपर्सचा अभ्यास करताना मी ग्रामर याचे मी टेस्ट पेपर्स सोडवले. प्रिव्हियस इयर पेपर्स मधून मी क्वेश्चन्स बघितले. क्वेश्चन्स आणि पॅटर्न्स बऱ्याच वेळा रिपीट होत असतात. सो आपण जर प्रिव्हियस इयर पेपर्स चांगल्या पद्धतीने स्टडी केले तर आपल्याला बऱ्याच गोष्टी तिथूनच कळतील आणि आपण त्याप्रमाणे अभ्यास करू शकतो. आणि एसे साठी मी बरेच एसेचे टॉपिक्स आपल्याला इंटरनेटवर पण उपलब्ध असतात, किंवा आपल्याला हॉट टॉपिक्स माहिती असतात की करंट सध्या न्यूज मध्ये कोणते टॉपिक्स चालू आहेत, जसे की टेररिझम असेल, फार्मरचे सुसाइड्स असतील. सो असे जे टॉपिक्स आहेत, हे टॉपिक्स आपण म्हणजे आधीच प्रिपेअर करून ठेवले पाहिजे. यासाठीचे जे कोट्स आपल्याला कुठे मिळतील, कोणी काही चांगलं म्हटलेलं असेल किंवा कोणाची पोयम असेल या टॉपिकशी रिलेटेड, सो हे सगळ्या गोष्टी आपण आधीच प्रिपेअर करून ठेवल्या पाहिजे आणि मग आपण या पेपरमध्ये नक्कीच चांगलं स्कोअर करू शकतो. गुड. बरं, नेमका मुलांनी दिवसभरामध्ये किंवा रात्री 12 वाजेपर्यंत मुलं अभ्यास करतात, तर अभ्यासाचं प्लॅनिंग कसं करायला पाहिजे याच्यावर थोडं सांग ना. प्लॅनिंग दिवसभराचं कोणते विषय घ्यायला पाहिजे? माझं मी प्लॅनिंग सांगते. मी सकाळी उठल्यावर प्रथम तर माझं न्यूजपेपर मी कम्प्लीट करत होते. सो मोस्टली तुम्ही न्यूजपेपर सोबत सुरुवात करू शकता. 1-1.5 तासात तुम्ही तुमचा न्यूजपेपर कम्प्लीट केला पाहिजे. त्यानंतर तुम्ही 3 आवर्सचे 3 सेशन्स करू शकता किंवा 2 आवर्सचे सेशन्स ठेवू शकता. आणि 2 आवर्सच्या सिटिंग मध्ये तुम्ही तुमचं एक टॉपिक कम्प्लीट करू शकता. सो आज जर तुम्हाला हिस्ट्री वाचायचं असेल, सो मी 2 सब्जेक्ट एकत्र अभ्यास करायचे. सो सकाळी जर मी हिस्ट्री वाचलेला असेल तर रात्री मी म्हणजे त्याच्यासोबतच त्याचे करंट अफेअर्स वाचायचे, किंवा पॉलिटी एक सब्जेक्ट किंवा जिओग्राफी, असा 2 सब्जेक्ट मी सोबत करत होते. सो माझा रुटीन असं असायचं. किंवा तुम्ही एक सब्जेक्ट आणि त्याच्यासोबतचे करंट अफेअर्स तुम्ही म्हणजे वाचू शकता. सो असं पण तुम्ही करू शकता. हे तर बऱ्याच मुलांना रिटर्न्स मध्ये चांगले मार्क्स पडत असतात, परंतु ओरल्स मध्ये किंवा मुलाखतीमध्ये बऱ्याच मुलांना मार्क्स कमी पडतात. तर त्या मुलाखतीची नेमकी तयारी कशी करायला पाहिजे? कारण बऱ्याच आता मुलांचा आपण निकाल बघितला तर काही मुलांचे क्लास 1, काही 2-2, 4-4 मार्कांनी गेलेले आहेत. तर नेमकी ही तयारी कशी करायची या मुलाखतीची? सर, इंटरव्ह्यू साठी तुम्हाला 2 गोष्टी करणं महत्वाचं आहे. एक तर तुमचं प्रोफाईल म्हणजे तुमचं शिक्षण कुठे झालेलं आहे, तुमचं ग्रॅज्युएशन कोणत्या फील्डमध्ये आहे. जर तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स असेल तर तुमच्या वर्क एक्सपिरियन्स बद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्ही जिथे काम करता त्याची तुम्हाला माहिती पाहिजे. तुमचं जॉब प्रोफाईल बद्दल तुम्हाला माहिती हवी आहे. सो तुम्हाला प्रोफाईल खूप चांगल्या पद्धतीने करावं लागतं आणि तुम्हाला करंट अफेअर्स खूप चांगल्या पद्धतीने करावं लागतं. म्हणजे इंटरव्ह्यूच्या दिवशी पण तुम्हाला न्यूजपेपर वाचणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण त्या दिवशीचा पण बऱ्याच वेळा न्यूज विचारली जाते किंवा काय चालू आहे न्यूज मध्ये असं विचारलं जातं. सो मुलाखतीसाठी तुम्ही करंट अफेअर्स आणि तुमचं प्रोफाईल खूप थरली करणं महत्वाचं आहे. आणि ऑल्सो तुमचा कॉन्फिडन्स बिल्डिंगवर तुम्ही भर दिला पाहिजे. कारण पर्सनॅलिटी ही टेस्ट केली जाते तुमची इंटरव्ह्यू मध्ये. सो तुमची पर्सनॅलिटी ही ऍज अ कॉन्फिडंट पर्सन त्यांना दिसली पाहिजे. त्यासाठी तुम्ही मॉक इंटरव्ह्यूज देऊ शकता, जेणेकरून तुमची लँग्वेज मध्ये फ्लुएन्सी येईल. तुम्हाला जे बोलायचं आहे ते फ्लुएंटली तुम्ही बोलू शकता.
सो मी मॉक इंटरव्ह्यूज पण दिलेले आणि त्याचा मला भरपूर फायदा झाला. ते तुम्हाला बोलकं करतात आणि तुमची बरीचशी प्रॅक्टिस तिथे होते आणि तुमचा जो नर्वसनेस आहे इंटरव्ह्यू साठीचा तो तुमचा निघून जातो. म्हणजे तुम्ही गुड. मॉक तुला इंटरव्ह्यू मध्ये किती मार्क्स आहेत हे तर? 63 मार्क्स आहेत सर. 100 पैकी? हो सर. गुड, फार छान. म्हणजे बाहेर आपण मॉक इंटरव्ह्यू द्यायला हवेत, त्याचा फायदा होऊ शकतो असं तुला म्हणायचं ना? हो सर, बट जास्त पण देऊ नये. तुमची ओरिजिनल जी पर्सनॅलिटी आहे ती ओरिजिनलच राहायला पाहिजे. तुम्ही जास्त मेकॅनिकल नाही झाले पाहिजे की तुम्ही ताट बसताय, तुम्ही हातवारेच करत नाहीये. सो ह्या गोष्टी तुम्ही अवॉइड करायला पाहिजे. तुमची जी ओरिजिनल पर्सनॅलिटी आहे ती मेंटेन केली पाहिजे, बट जी प्रॅक्टिसची गरज आहे त्यासाठी तुम्ही मॉक इंटरव्ह्यूज नक्कीच दिले पाहिजे. हे तर बऱ्याचदा मुलांना असा प्रश्न पडतो की आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना कुठले क्लास जॉईन केले पाहिजे का घरी अभ्यास केला पाहिजे, याबद्दल तू काय सांगशील? मी सर UPSCचे क्लासेस मी केलेले. MPSC साठी मी कोणतेही क्लासेस केले नाहीये. बट क्लासेस करायचंच असं आवश्यक नाहीये. पण तुम्हाला प्रॉपर गायडन्स हवं. सो तुम्हाला जर प्रॉपर कोणी गाईड करत असेल आणि तुम्हाला बुक लिस्ट माहिती असेल किंवा तुम्हाला एक्झामचा पॅटर्न माहिती असेल, तुम्हाला एक्झामचं सिलेबस माहिती असेल, तर तुम्हाला क्लासेसची गरज नाहीये. कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपलं क्लासेसमध्ये खूप वेळ जातो आणि मग आपल्याकडे सेल्फ स्टडीसाठी वेळ राहत नाही आणि आपल्याला सेल्फ स्टडी करायची असते. सो ह्या एक्झामसाठी सेल्फ स्टडी खूप महत्वाची आहे. सो क्लासेसमध्ये जर आपला वेळ गेला तर आपल्याकडे सेल्फ स्टडीसाठी म्हणजे वेळ राहत नाही. बट क्लासेसचा पण फायदा आहे कारण तुम्हाला इझिली नोट्स अवेलेबल होतात. तुम्हाला एक्झाम पॅटर्न आणि एक्झाम बद्दलची जी माहिती आहे ती अवेलेबल असते. सो क्लासेसचे पण फायदे आहेत आणि तोटे पण काही आहेत. सो प्रत्येकाने आपल्या हिशोबाने डिसाईड करायला पाहिजे की क्लासेस त्यांनी लावावे की नाही. एमपीएससीचा तू कुठलाही क्लासेस न लावता सुद्धा ही परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे? हो सर, बट मला गायडन्स होता. मला बऱ्याच सरांनी गाईड केलेलं आहे. हे तर सीसॅट किंवा पूर्व परीक्षा जी आहे, बऱ्याचदा आता मुलांना सीसॅटची पण भीती वाटते की सायन्सच्या मुलांना सीसॅट किंवा इंजिनिअरिंग मेडिकलच्या मुलांना सीसॅट हा पेपर थोडा सोपा जातो असं मुलांचं म्हणणं असते. तर या सीसॅट बद्दल काय सांगशील? त्याची तयारी कशी करायला पाहिजे किंवा पूर्व परीक्षेचा अभ्यास कसा करायला पाहिजे? तो सीसॅट एवढं अवघड नाहीये कारण सीसॅट जे विचारलं जातं ते फक्त 10वी पर्यंतचं सीसॅट आहे. म्हणजे आपण जे स्कॉलरशिपसाठी करतो किंवा ह्या सगळ्या परीक्षांसाठी करतो ते सीसॅट विचारलं जातं. सो याच्यावरती एकच मार्ग आहे, तुम्ही सारखं प्रॅक्टिस करत राहा कारण सीसॅट हे प्रॅक्टिसनेच तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. सो इंजिनिअरिंग किंवा मॅथ्स बॅकग्राऊंड किंवा सायन्स बॅकग्राऊंडचे जे मुलं असतात त्यांनी खूप प्रॅक्टिस केलेलं असतं कारण इंजिनिअरिंग मध्ये पण आम्हाला मॅथ्स असतं, सायन्स मध्ये पण आम्ही भरपूर मॅथ्स करतो. सो त्यामुळे त्यांची प्रॅक्टिस झालेली असते. बट तुम्ही प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे कारण तुमची प्रॅक्टिस कमी पडते मला असं वाटतं. पण खूप सोपे प्रश्न असतात आणि स्कूल लेवलचेच प्रश्न असतात. तुम्ही त्याच्याकडे अवघड विषय असं नाही बघितलं पाहिजे कारण बऱ्याचदा खूप सिम्पल ट्रिक्स असतात बट आपण त्याची माहितीच घेत नाही म्हणून आपण ते मार्क्स लूज करतो त्या सब्जेक्टमध्ये. सो प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि टेस्ट पेपर्स सोडवा सीसॅटचे म्हणजे वेळ लावून कारण ते टाइम मॅनेजमेंट त्या पेपरमध्ये खूप महत्वाचं आहे कारण 2 तासामध्ये तो पेपर सोडवायचा आहे त्यामुळे टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. हे तर अभ्यासासाठी नेमकी कुठली पुस्तकं वाचावीत? जसे की जनरल स्टडीज आहे किंवा इंग्रजी आहे, मराठी एक विषय असतो. आता याच्यासाठी कुठली कुठली पुस्तकं तू रेफर केली होती आणि कुठली पुस्तकं मुलांनी रेफर करायला पाहिजे? सर मी पण बेसिक पुस्तकच रेफर केली होती. मी म्हणेल की तुम्ही जास्त पुस्तकं वाचू नका. स्टँडर्ड बुक्स वर तुम्ही रिलाय करा. जसं की आपल्याकडे म्हणजे पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. सो तुम्ही स्टँडर्ड बुक्स फॉलो करा. जे स्टेट बोर्डचे बुक्स आहेत ते तुम्ही जॉग्रफीसाठी स्टेट बोर्डचे मी बुक्स वापरले होते. एनसीआरटीज मी वापरल्या होत्या. सो जॉग्रफीसाठी 11-12 ची जी एनसीआरटी आहे ती इम्पॉर्टंट आहे. मग स्टेट बोर्डचे जे बुक्स आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. हिस्ट्रीसाठी तुम्ही कठारे वाचू शकता, समाधान महाजन वाचू शकता, पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत वाचा आणि इकॉनॉमिक्ससाठी क्लासचे नोट्स, कोणत्याही क्लासचे नोट्स इझिली अवेलेबल असतात आपल्याला, ते तुम्ही वाचू शकता. बट स्टिक टू स्टँडर्ड बुक्स असं मी म्हणेन. कारण जास्त रेफरन्स बुक्स वाचू नका. 1-2 रेफरन्स बुक्स वाचा आणि त्या खूप वेळा वाचा.
आणि आपल्याला बुकलिस्ट ही इंटरनेटवर अवेलेबल आहे. प्रत्येक यशस्वी विद्यार्थ्याची बुकलिस्ट ही अवेलेबल आहे. कोणाची ही बुकलिस्ट तुम्ही फॉलो करू शकता. तुम्हाला जे कन्व्हिनियंट सोर्सेस वाटतील ते तुम्ही म्हणजे चूज करू शकता. एक सोर्स प्रत्येक विषयासाठी तुम्ही चूज करायला हवं आणि एनसीईआरटीज आणि स्टेट बोर्डचे बुक्स तुम्ही वाचायला हवं. हे तर जीएस चे बरेच पेपर आहेत, माझ्यामध्ये 4 पेपर असतील जीएस ला ना? हो सर. तर या जीएस ची नेमकी तयारी कशी करायची मुलांनी? सर जीएस साठी म्हणजे GS1 मध्ये तुमचं हिस्ट्री आणि जिओग्राफी असतं. सो जीएस ची पण तयारी मी असंच म्हणेल की तुम्ही एनसीईआरटीज वाचा, स्टेट बोर्डचे बुक्स वाचा, प्रिव्हियस इयर पेपर्स वर खूप भर द्या. सो प्रिव्हियस इयर पेपर्स तुम्ही प्रॅक्टिस करायला पाहिजे. 10% क्वेश्चन्स हे रिपीट होत असतात आणि बऱ्याचदा टॉपिक्स हे सेम असतात. सो तुम्ही जर प्रिव्हियस इयर पेपर्स स्टडी केले तर तुम्हाला कळतील की कोणते टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे आपला 1857चा जो उठाव आहे त्याच्यावर प्रश्न पडतीलच हे आपल्याला माहिती आहे. सो तो टॉपिक आपण मिस आउट नाही करू शकत. सो GS 1, 2, 3, 4 करताना आपण MCQ सोडायला हवे कारण ऑब्जेक्टिव्ह पेपर आहे. सो ऑब्जेक्टिव्हची आपल्याला तयारी करत असताना आपण टेस्ट पेपर सोडवणं खूप महत्वाचं आहे. सो मी प्रिव्हियस इयर पेपर सोडवले आणि मी 2 क्लासेसच्या टेस्ट सिरीज मी आणून मग मी त्या घरी सोडवल्या होत्या. सो तुम्हाला टेस्ट सिरीज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, त्या तुम्ही घरी आणून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता आणि तुम्हाला एक साधारण तुमचा स्कोअर किती येतोय हे कळू शकतं. सो 2 तास आपण घरी बसून त्या टेस्ट पेपर सोडवायला पाहिजे, जेणेकरून आपली तयारी चांगली होऊ शकते. हे तर आता तू एमपीएससी उत्तीर्ण झालेली आहेस, पण तुला असा विश्वास होता का की मी एमपीएससी मध्ये मला एखादं टॉपचं पद मिळेल वगैरे, असं काही वाटलं होतं? सर ऍक्च्युली 2018च्या अटेम्प्ट मध्ये माझं जे मी मेन्स लिहिलेली 2018ची, सो तेव्हा मला 8 मार्क्स कमी पडले होते. सो त्यामुळे मला ह्या वर्षी म्हणजे मला पोस्ट काढायचीच होती, म्हणजे असं माझं एक टार्गेट होतं आणि मी खूप फोकस्ड वे मध्ये ह्या वेळेस एमपीएससी ची परीक्षा दिलेली आहे. सो थोडा मला कॉन्फिडन्स होता की आपल्याला पोस्ट मिळू शकते. बट ह्या एक्झाम्स मध्ये इतकं कॉम्पिटिशन आहे आणि इतकी अनसर्टनिटी आहे की जोपर्यंत रिझल्ट लागत नाही त्या दिवशीपर्यंत आपल्याला माहिती नसतं की आपल्याला पोस्ट मिळेल की नाही. सो अनसर्टनिटी नक्कीच होती आणि पण थोडा कॉन्फिडन्स पण होता की एवढा अभ्यास केलेला आहे, एवढी मेहनत केलेली आहे, तर पद मिळू शकतं असं मला वाटत होतं. आता तू पुढे युपीएससी ची परीक्षा देणार? हो सर, माझा अभ्यास सुरूच आहे. आता माझं जे फोकस आहे ते आता युपीएससी असणार आहे. एमपीएससी आता माझं क्लिअर झालेलं आहे, त्यामुळे आता मी रिलॅक्स माइंडने आता युपीएससीचा अभ्यास मी करू शकते. सो मी युपीएससीची तयारी आता करणार आहे. ठीक आहे, तू प्रशासनात म्हणजे राहणारच आहेस, इकडे महाराष्ट्राचं एमपीएससी असेल किंवा युपीएससी मध्ये, त्यात काही वादच नाहीये. पण तुझी प्रशासनामध्ये प्रेरणा कोण आहेत प्रशासनामध्ये? सर प्रेरणा तर माझे वडीलच आहेत, कारण तेच त्यांच्याकडूनच मला प्रेरणा मिळालेली आहे. प्लस आमचे जे फॅमिली फ्रेंड्स असतील, त्यांचे जे मित्र आहेत, ते सगळे पण प्रशासनात असल्यामुळे त्यांचा पण माझ्यावर खूप प्रभाव होता आणि त्यांच्याकडून पण त्या सगळ्यांकडून मला प्रेरणा मिळालेली आहे. सो माझे वडील आणि बाकी सर्व अधिकारी माझ्या ओळखीतले किंवा जे कोणी अधिकारी आहेत अशा सगळ्या अधिकाऱ्यांकडून मला प्रेरणा मिळाली. हे तर अलीकडे 10वी-12वी पासूनच आपल्या पाल्यांना म्हणजे पालकांना वाटते की आपला मुलगा स्पर्धा परीक्षेत गेला पाहिजे, त्यांनी काहीतरी एमपीएससीतून चांगलं पद मिळवलं पाहिजे, युपीएससीतून पद मिळवलं पाहिजे. तर या पालकांना काय सांगशील की त्यांच्या पालकांनी केव्हापासून त्यांच्या मुलांना हे एमपीएससी युपीएससी चे धडे द्यायला पाहिजे? सर 10वी-12वी मला वाटतं की खूपच लवकर आहे, कारण तुम्हाला जी एनर्जी आहे, तुमचा जो उत्साह आहे तो रिटेन झाला पाहिजे. म्हणजे एक्झाम साठीचा तो उत्साह तुम्हाला एक्झामच्या वेळेसच लागणार आहे. तो जर तुम्ही 10वी-12वीतच जर स्टुडंट्स म्हणजे त्यांची एनर्जी जर निघून गेली तिथेच, तर मग ते ही एक्झाम चांगल्या पद्धतीने देऊ शकणार नाही. पण जरी त्यांना 10वी मध्ये जर सुरुवात करायची असेल किंवा 12वी मध्ये जर सुरुवात करायची असेल, तर ते न्यूज फॉलो करू शकतात, न्यूजपेपर ते वाचू शकतात. सो न्यूजपेपर पासून ते स्टार्ट करू शकतात आणि एक ते करंट अफेअर्स फॉलो करत राहू शकतात. म्हणजे आणि आय थिंक ग्रॅज्युएशनला तुम्ही ज्या वर्षी जाता त्या वर्षीपासून तुम्ही अभ्यास सुरू करू शकता. सो 11वी-12वी मध्ये तुम्ही न्यूजपेपर फॉलो करा. वाटलंच तर तुम्ही एनसीईआरटीज वाचू शकता. 6 स्टँडर्ड, 7 स्टँडर्ड ह्या ज्या एनसीईआरटीज आहेत त्या तुम्ही वाचू शकता आणि न्यूजपेपर तुम्ही फॉलो करत राहा, न्यूज फॉलो करत राहा.
आणि ग्रॅज्युएशन पासून तुम्ही अभ्यास सुरू करायला पाहिजे असं मला वाटतं. त्याआधी इतकीशी गरज नाही. आता अलीकडे मुलं युट्यूबवर बरेच व्हिडिओ बघतात, त्याचा काही फायदा होऊ शकतो मुलांना युट्यूबच्या चॅनल्स किंवा व्हिडिओचा? हो सर, फायदा होऊ शकतो, नक्कीच फायदा होतो. कारण मी पण बरेच नाही पण 1-2 माझे जे होते ते मी युट्यूब चॅनल्स मी पण फॉलो करायचे. बट त्यात असं पण होतं की बऱ्याचदा तुम्ही टाइम खूप वेस्ट करायला लागता. म्हणजे आपण ज्या गोष्टीसाठी युट्यूबवर आहोत त्या गोष्टी व्यतिरिक्त आपण बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपण टाइम वेस्ट करत असतो. सो आपण ह्या गोष्टी थोड्या कंट्रोल केल्या पाहिजे. आणि जर तुमचा टाइम वेस्ट होत नसेल तर नक्कीच तुम्ही युट्यूबचा पण फायदा घेतला पाहिजे. टेलिग्राम वरती चॅनल्स असतील त्यांचा पण तुम्ही फायदा घेतला पाहिजे. बट यू शुड नॉट एंड अप वेस्टिंग युअर टाइम ऑन युट्यूब ऑर टेलिग्राम. हे तर आता प्रशासनात तू येणार आहेस, तर प्रशासनामध्ये तू आल्यानंतर ऍज ए डेप्युटी कलेक्टर म्हणून, कारण डेप्युटी कलेक्टर हे फार चांगलं महत्वाचं पद आहे, त्याला प्रांत अधिकारी असेल, निवडणुकीचं काम असेल, वेगवेगळे त्याचे काम आहेत, आरडीसी असेल, तर प्रशासनामध्ये काय तू नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न करशील? काय तुझं ध्येय असेल प्रशासनामध्ये? सर, नाविन्यपूर्ण म्हणजे मला टेक्नॉलॉजी यूज करून मला जे आपले शेवटच्या घटकापर्यंत मला पोहोचण्याचा माझा प्रयत्न असेल. आपल्या समाजातील जे काही गरीब असतील त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न असेल. महिलांसाठी मला काम करायला आवडेल. सो टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण जितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकू हे माझं ध्येय आहे पुढे जाऊन. सो मला महिलांसाठी, गरिबांसाठी जे काही काम करता येईल, सो समाजातली शेवटच्या घटकापर्यंत मला पोहोचायचं आहे. शीतल, बऱ्याच मुलांना वाटते की आपण एमपीएससी युपीएससी करायचं असेल तर मुंबई पुण्याला गेलं पाहिजे किंवा युपीएससी साठी दिल्लीला गेलं पाहिजे, तर याबद्दल तू काय सांगशील? असं गरजेचं नाहीये. बट जर तुम्हाला कोचिंग क्लासेस लावायचेच असतील तर मग तुम्ही पुण्यातच लावावे असं मला वाटतं. बिकॉज तिथे बेस्ट टीचर्स अवेलेबल आहेत. तिथे रिसोर्सेस तुम्हाला खूप इझिली अवेलेबल होतात. म्हणजे जे काही मटेरियल मार्केटमध्ये नवीन येतं ते आधी पुण्यालाच येतं. सो त्यामुळे जर तुम्हाला कोचिंग क्लासेस लावायचे असतील आणि तुम्ही जिथे राहता तिथे जर रिसोर्सेस अवेलेबल नसतील तर तुम्ही नक्कीच पुण्याला जायला हवं. पण असं काही गरजेचं नाहीये. मी घरी राहूनच अभ्यास केलेला आहे. सो तुम्ही घरी राहून पण अभ्यास करू शकता. गुड, फारच छान. शेवटचा आता प्रश्न आहे की या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना किंवा विशेषतः विद्यार्थिनींसाठी तू नेमका काय संदेश देशील शेवटचा? सर, मी त्यांना असं सांगेल की पेशंट राहा, पेशन्स ठेवा, पेशंटली तुम्ही अभ्यास करत राहा, सातत्याने तुम्ही अभ्यास करत राहा. तुमचं एक्झाम नक्कीच क्लिअर होऊ शकते. बट देर इज नो शॉर्टकट टू क्लिअरिंग दिस एक्झाम. हार्डवर्क इज द ओनली की. सो हार्डवर्क करत राहा, थोडं पेशन्स ठेवा आणि कन्सिस्टंटली तुम्ही अभ्यास करत राहा आणि स्वतःवर तुम्ही विश्वास ठेवायला शिका. कारण आपण बऱ्याचदा स्वतःला खूप अंडर एस्टिमेट करतो की माझ्याकडून होईल की नाही किंवा कॉम्पिटिशन खूप आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींची काळजी न करता तुम्ही अभ्यास करत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही ही एक्झाम नक्कीच क्लिअर करू शकता असं मला वाटतं. धन्यवाद, खूपच छान हेतल. तू एवढी चांगली माहिती दिली की निश्चितच आपले जे स्पर्धा परीक्षा ची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांना तुझी ही मुलाखत ऐकून एक प्रेरणा मिळेल, त्यांना अभ्यासाची नवी दिशा मिळेल आणि स्वतःवर विश्वास ठेवून आणि मेहनत आणि कष्ट करून ते निश्चित पुढे जातील असा मला विश्वास आहे. तू वेळातला वेळ काढला आणि आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी बोललीस त्याबद्दल तुझे मनपूर्वक धन्यवाद आणि तुझ्या पुढील कारकिर्दीसाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू.